तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज माझा ब्लॉग होणार आहे माझ्या न्यू आर्ट्स कॉलेजला। तर माझा मित्रांनो आज आहे पेपर। तर मी पेपर मध्ये म्हणलं आपण एक ब्लॉग ट्राय करून बघू। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना हे एवढे मुलं इथं काय करताय? तर मित्रांनो, इथं पेपर म्हणजे जिथं आपला वर्ग असतो ना, ते तिथं लिहून आलेलं असतं। तर तिथं आपला नंबर असतो, तिथं नंबर जाऊन आपल्याला शोधावा लागतो। तर आता मी जाणार आहे वरती। बघू शकता आमचं छोटंसं कॉलेज, न्यू आर्ट्स कॉलेज। तुम्ही आला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। आणि मी आज तुम्हाला माझा पेपर मी किती लिहितो आणि कसा लिहितो हे तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉग मधून दाखवणार आहे। ब्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर नाही का मित्रांनो, पेपर चालू होणार आहे। माझा नंबर आहे पण सचिनचा काही नंबर सापडलेला नाही। तुम्हाला एकदा मी जिथं बसतो म्हणजे तिथं बसलेलो ते दाखवतो तुम्हाला। चला, हे बघा मित्रांनो, इथं 44 नंबरला माझा वर्ग आहे। सर आहे आतमध्ये। आता तुम्हाला बघतो शूट होतंय का नाही, ट्राय करतो। तर नाही का मित्रांनो, सर आणि एक मॅडम आली होती। त्यांनाच कळत नव्हतं नेमकी ते कोणत्या वर्गाचे, तर ते डिस्कस करत होते। तर पेपर आमच्या हातात आलेला होता आणि त्याच्यानंतर आमच्या वर्गात मॅडम होत्या। मॅडम खूप चांगल्या होत्या। तर फक्त एवढं काय काय कॉफी करून नाही दिल्या, तर सर्व काही मनाने लिहिलं। 2 तासाचा पेपर होता, तो 1 तासात माझा झाला आहे, बघू शकता। आणि सचिनचे 1 ते 2 प्रश्न राहिले होते। सचिन समोरचा मुलगा आहे ना, त्याची बघून लिहित होता। तुम्हाला दाखवतो, इकडे बघा। तो मुलगा पलीकडे बसला, सचिन इकडे। मी त्याला कवाच म्हणतो, अरे चल चल चल, झाला का नाही पेपर? तो म्हणतोय थांब 1 प्रश्न राहिलाय, थांब 1 प्रश्न राहिलाय। म्हणलं बरोबर, थोडं पटापटा लिही, मी त्यावर शूट करून घेतो। तो म्हणला अरे इथं मॅडम आहे। मॅडम बघू शकता, मॅडम पुढे आहे। आणि आता मी तुम्हाला हे सांगतोय की माझा पेपर झालेला आहे आणि सचिन समोर याचा बघून पेपर लिहितोय। तर माझ्यासमोर एक म्हणजे हायटेड मुलगा होता, त्याच्यामुळे मला कॅमेरा धरायला काही अडचण नाही आली। मॅडमचं पण काही लक्ष नव्हतं एवढं। नंतर मॅडम पण रिलॅक्स झाल्या आणि मॅडमने पण बसून घेतलं। त्यानंतर आपण आता जाणार आहे वाड्या पार्कमध्ये। पहिले तुम्हाला थोडंसं मी छोटं कॉलेज दाखवतो, न्यू आर्ट्स। आणि तुम्ही जर का कधी न्यू आर्ट्स कॉलेजच्या कॅन्टीनला आला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा। पेपर झाले आधी आम्ही भेटतो न्यू आर्ट्स कॉलेजच्या कॅन्टीनला आणि एवढंच बघतो की कोणाला चंदन टाकता येईल। आणि त्यानंतर आलो आपण गणपतीला। गणपतीचं तुम्ही पण एकदा दर्शन घ्या। आणि One more time, hey. Welcome everybody. Welcome to Grand Ready to. आणि मित्रांनो, वाड्या पार्क पाशी कोणाच तरी लग्न होतं, त्यामुळे डीजेचा खूप खतरनाक आवाज होता। थोडा आवाज ऐकला आणि तिथून निघालो। आपल्याला जायचं होतं दुकानात वाड्या पार्क मध्ये, तर मोबाईल नीट करायला। तर मोबाईल नीट करायला आलेलो आहे, बघू शकता। आणि 1-2 कव्हर पण घेतले माझ्या मोबाईलसाठी। आणि त्यानंतर जायचं होतं आपल्याला लग्नात। तर लग्नात बघू शकता माझ्या एक क्लासमेटचं लग्न होतं, तर तिने काय मला सांगितलं नव्हतं। पण मित्रांनो, माझ्या घरी पत्रिका आलेली होती, कारण की मी बिना आमंत्रणाचं कुठंही जात नाही। हे बघू शकता आपले पांढरे वस्से सुप्रसिद्ध गायक, आणि ते पण खूप मस्त गाणी म्हणत असतात। आणि ह्या मुलीचं म्हणजे ज्या मुलीचं लग्न आहे ना, तिचं नाव श्रावणी आहे। ती आमच्या वर्गात टॉपर होती एका काळी। आता तिचं लग्न होत आहे, बघू शकता। आणि तर आता आपण जेवायला जाणार आहे, जेवायला संग बघू शकता सचिन आणि मी। बघू, कंटिन्यू करा। जेवणाला सुरुवात केलेली आपण बघू शकता। सचिन भाऊने केली, आदिनाथनी सगळ्यांनी केलेली जेवणाला सुरुवात। तर क्लासमेटचं लग्न होतं, लग्नात आलो होतो। आणि ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा। पुढे बघू काय होतं।